इयत्ता 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण 5वे भावना स्वाध्याय यामधील प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. डॅश म्हणजे शारीरिक उत्तेजना, आविर्भावात्मक वर्तन, विचार या सर्वांचे संयोजन होय। पर्याय प्रतिसाद, प्रतिक्रिया, भावना। उत्तर भावना। भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना, आविर्भावात्मक वर्तन, विचार या सर्वांचे संयोजन होय। 2. जेम्स लँगच्या मते प्रथम डॅश निर्माण होते व नंतर आपण भावना अनुभवतो। पर्याय शारीरिक उत्तेजना, भावना, विचार। उत्तर शारीरिक उत्तेजना। जेम्स लँगच्या मते प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते व नंतर आपण भावना अनुभवतो। 3. भावना या इतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅश म्हणून वापरल्या जातात। शस्त्र, मार्ग, संधी। उत्तर शस्त्र। भावना या इतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरल्या जातात। 4. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस तुमचे शोषण करण्यास परवानगी देतात तेव्हा तुम्ही डॅश बळी असतात। भावनिक, शारीरिक, सामाजिक। उत्तर भावनिक। जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस तुमचे शोषण करण्यास परवानगी देतात तेव्हा तुम्ही भावनिक बळी असतात। 5. व्यायामामुळे शरीरात डॅश स्राव वाढून उत्साह वाढतो। इंडोमॉर्फिन, थायरॉक्सिन, इन्सुलिन। उत्तर इंडोमॉर्फिन। व्यायामामुळे शरीरात इंडोमॉर्फिन स्राव वाढून उत्साह वाढतो। प्रश्न दुसरा, विसंगत शब्द ओळखून त्यामागील कारण स्पष्ट करा। 1. प्रशंसा, तिरस्कार, स्वीकृती, विश्वास। तर यामध्ये विसंगत शब्द आहे तिरस्कार। कारण तिरस्कार हा शब्द सोडून इतर जे सर्व शब्द आहेत ते भावना, सकारात्मक शब्द आहेत। 2. लाथ मारणे, दुर्लक्षित करणे, ढकलणे, ओरडणे। विसंगत शब्द दुर्लक्षित करणे। कारण दुर्लक्षित करणे सोडून इतर सर्व रागाची शारीरिक सूचके आहेत। 3. पुनर्मूल्यांकन, बोलणे, प्रतिसाद, शिथिलीकरण। विसंगत शब्द बोलणे। कारण बोलणे सोडून इतर तंत्रे राग व्यवस्थापनाची प्रभावी तंत्रे आहेत। 4. ध्यान, सामाजिक कार्य, सहानुभूती, छंदांची जोपासना। विसंगत शब्द सहानुभूती। कारण सहानुभूती सोडून इतर सर्व मानसिक सुदृढता संवर्धनाची तंत्रे आहेत। प्रश्न तिसरा, जोड्या लावा। यामध्ये अ गट ब गट आहे। अ गट सुख, पॉल आरकमने, राग, भीती, दुःख, राग व्यवस्थापन। तर ब गटात आहे मूलभूत भावना, लढावा, पळा, प्रतिक्रिया, सकारात्मक भावना, उदासीनता, शिथिलीकरण, ताण व्यवस्थापन। तर याच्या योग्य जोड्या आहेत 1. सुख, सकारात्मक भावना। 2. पॉल आरकमने, मूलभूत भावना। 3. राग, ताण व्यवस्थापन। 4. भीती, लढावा, पळा, प्रतिक्रिया। 5. दुःख, उदासीनता। 6. राग व्यवस्थापन, शिथिलीकरण। प्रश्न चौथा, खाली विधाने चुकी बरोबर ते सांगा। 1. भावनिक सुदृढतेचे सहज निरीक्षण करता येत नाही। बरोबर। 2. सकारात्मक भावना व्यक्तीमध्ये उत्साह निर्माण करतात। बरोबर। 3. स्वतःच्या हिताचा विचार करणे अपराधीपणाचे वाटले पाहिजे। चूक। 4. राग ही नकारात्मक मूलभूत भावना आहे। बरोबर। प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची 35 ते 40 शब्दात उत्तरे लिहा। 1. चेहऱ्यावरील प्रतिसाद गृहीतक स्पष्ट करा। उत्तर चेहऱ्यावरील प्रतिसाद गृहीतकानुसार आपल्या चेहऱ्यावरील अभिव्यक्ती म्हणजेच हावभाव आपल्या मेंदूला अभिप्राय देतात।
चेहऱ्यावरील अभिव्यक्तीमुळे केवळ आपल्या भावना अधिक स्पष्ट होतात असे नाही, तर चेहऱ्यावरील अभिव्यक्ती संबंध भावनेचे कारणही ठरतात. म्हणजे चेहऱ्यावरील आविर्भाव केवळ आपल्या भावनांचा परिणाम नाहीत, तर ते भावनांवर प्रभाव पाडण्यासाठीही सक्षम आहेत. उदाहरण, हसतमुख राहिल्यास आपल्याला अधिक आनंदी वाटण्याची शक्यता असते. 2. व्यक्ती सामाजिक उपेक्षेचा सामना केव्हा करते? उत्तर, व्यक्तीला जेव्हा अशाब्दिक भावनिक गैरवर्तनाचा अनुभव येतो, तेव्हा व्यक्ती सामाजिक उपेक्षाचा सामना करते. सामाजिक व्यवहारात इतरांनी दुर्लक्ष करणे, अबोला धरणे, असहकार्य करणे इत्यादी सर्व बाबतीत व्यक्तीला सामाजिक उपेक्षेला म्हणजे बहिष्काराला सामोरे जावे लागते. 3. रागाची अभाषिक सूचके उदाहरणासहित स्पष्ट करा. उत्तर, चेहऱ्यावरील हावभावातून अपमान होणे, उपेक्षा होणे, नाकारले जाणे, समोरील व्यक्तीने कपाळावर आठ्या पाडणे, समोरच्याने चेहऱ्यावर कुत्सित भावांनी तिरस्कार करणे, नकारात्मक देहबोली दर्शवणे ही रागाच्या अभाषिक सूचकांची उदाहरणे आहेत. उदाहरण, मोहन बोलत असताना रुपेशने विनाकारण त्याच्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहिल्यामुळे मोहनला रुपेशचा राग आला. 4. भावनिक सुदृढतेचे घटक स्पष्ट करा. उत्तर, भावनिक परिस्थितीत भावनांचे व्यवस्थापन करण्याचे व वर्तनावर परिणामकारकरित्या नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य म्हणजे भावनिक सुदृढता होय. आजच्या स्पर्धेच्या युगात ताणतणावांचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे स्वस्थ व निर्मितीक्षम जीवन जगण्यासाठी भावनिक सुदृढता राखणे अत्यंत गरजेचे आहे. भावनिक सुदृढता राखण्यासाठी शारीरिक उदाहरणार्थ व्यायाम करणे, भावनिक उदाहरणार्थ आनंद देणारे छंद जोपासणे व सामाजिक उदाहरणार्थ इतरांशी परिणामकारक नातेसंबंध जोडणे पातळीवरील उपाय उपयुक्त ठरतात. भावनिक सुदृढतेमुळे ताणाशी समायोजन साधणे, स्वनियमन करणे, समाधानाने जीवन जगणे शक्य होते. प्रश्न 6. तुलनात्मक फरक स्पष्ट करा. 1. सुख-दुःख. उत्तर, सुख सकारात्मक मूलभूत भावना आहे. याउलट दुःख ही नकारात्मक मूलभूत भावना आहे. सुख या भावनेचा समाधान आणि आनंद या भावनांशी आणि मानसिक स्वास्थ्याशी संबंध आहे. याउलट दुःख या भावनेचा चिंता, नैराश्य इत्यादी भावनांशी व मानसिक अस्वास्थ्याशी संबंध आहे. 2. जेम्स लँग सिद्धांत, कॅनन बार्ड सिद्धांत. उत्तर, विल्यम जेम्स व कार्ल लँग यांनी स्पष्ट केलेल्या जेम्स लँग सिद्धांतानुसार प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते व त्यानंतर आपण भावना अनुभवतो. याउलट वॉल्टर कॅनन व फिलिप बार्ड यांनी स्पष्ट केलेल्या कॅनन बार्ड सिद्धांतानुसार शारीरिक उत्तेजना व भावनानुभव एकाच वेळी निर्माण होतात. जेम्स लँग सिद्धांतानुसार आपण आधी रडतो व नंतर दुःखाची भावना निर्माण होते. याउलट कॅनन बार्ड या सिद्धांतानुसार रडणे व दुःखाचा भावनानुभव या दोन बाबी एकाच वेळी घडून येतात. प्रश्न 7. 50 ते 60 शब्दात टिपा लिहा. 1. भावनिक गैरवर्तनाचे धोकादायक सूचके. उत्तर, काही महत्त्वाची भावनिक गैरवर्तनाची धोकादायक सूचके पुढीलप्रमाणे आहेत. 1. तुम्ही दुसऱ्यांसाठी स्वतःच्या गरजांकडे सातत्याने दुर्लक्ष करता. 2. नेहमी दुसऱ्यांना समाधानी करण्याचा प्रयत्न करता. 3. इतरांसाठी त्याग करूनही त्याप्रमाणे त्यांचा तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही. 4. इतर व्यक्तींना वाईट वाटू नये म्हणून तुम्ही स्वतःच्या भावनांचे दमन करता. 5. स्वतःच्या हिताचा विचार केल्यास तुम्हाला अपराधीपणाचे वाटते. 6. लोक आपल्याशी भावनिक गैरवर्तन करतात कारण आपण त्याच लायकीचे आहोत असे तुम्हाला वाटते. कोणीही तुमच्याबरोबर राहू इच्छित नाही असे तुम्हाला ठामपणे वाटते. 2. प्लुटचिकचा भावनांचा आराखडा. उत्तर, प्लुटचिक यांनी मूलभूत भावना आणि मिश्र भावना स्पष्ट करणारे भावनांचे चक्र स्पष्ट केले. प्लुटचिक यांनी त्यांच्या भावनांचा चक्रात एकूण 8 मूलभूत भावना मांडल्या. प्लुटचिक यांनी प्रत्येक प्राथमिक भावनेला विरुद्ध भावना असतात असे मत मांडले. उदाहरण, दुःख या मूलभूत भावनेच्या विरुद्ध भावना आनंद होय. प्लुटचिक यांनी असे स्पष्ट केले की एकाच प्राथमिक भावनेच्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या छटा असतात. उदाहरण,
राग या मूलभूत भावनेच्या अतिउच्च पातळीची भावना म्हणजे संताप होय आणि कमी तीव्रतेच्या पातळीची भावना म्हणजे त्रस्तता होय. प्लुटचिक यांनी असेही मत मांडले की दोन मूलभूत भावनांच्या मिश्रणाने मिश्र भावना निर्माण होतात. उदाहरण, आनंद आणि अपेक्षा या भावनांच्या मिश्रणातून आशावादाची भावना निर्माण होते. 3. राग. उत्तर, नावड किंवा असमाधान व्यक्त करणारी प्राथमिक, नैसर्गिक किंवा मूळ भावना म्हणजे राग होय. सर्वसाधारणपणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नसल्यास व्यक्तीला राग येतो. शाब्दिक कारणामुळे, सूचकामुळे, उदाहरणार्थ टीका झाल्याने, अशाब्दिक कारणामुळे, सूचकामुळे, उदाहरणार्थ नाकारले गेल्याने आणि शारीरिक कारणामुळे किंवा सूचकामुळे, उदाहरणार्थ शारीरिक हल्ला झाल्याने व्यक्तीला राग येऊ शकतो. रागाच्या कारणांचा शोध घेणे, प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे, स्वसंवाद वाढवणे, रागावरील नियंत्रण ही स्वतःची जबाबदारी मानणे, शीतलीकरण तंत्र, प्रतिसाद तंत्र इत्यादी तंत्रे राग नियंत्रणात उपयुक्त ठरतात. 4. भावना व्यवस्थापन. उत्तर, भावनांचे व्यवस्थापन ही एक कला आहे व त्याचबरोबर एक शास्त्र देखील आहे. भावनांचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. स्वतःच्या भावना ओळखून त्या योग्य प्रकारे व्यक्त करणे म्हणजे भावनांचे व्यवस्थापन होय. भावनिक बुद्धिमत्ता अधिक प्रमाणात असणाऱ्या व्यक्तींना परिणामकारकरित्या भावनांचे व्यवस्थापन करणे शक्य होते. काही प्रसंगी भावना या विचारांवर कुरघोडी करतात व परिणामी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे भावनांचे व्यवस्थापन अत्यावश्यक ठरते. 5. भावनिक सुदृढतेचे फायदे. उत्तर, भावनिक सुदृढतेमुळे व्यक्तीची ताण हाताळण्याची क्षमता वाढते. भावनिकदृष्ट्या सुदृढ व्यक्ती स्वतःच्या भावनांवर व त्याद्वारे स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकतात. भावनिक सुदृढतेमुळे भावनिकदृष्ट्या सुदृढ व्यक्ती सकारात्मकता अनुभवतात. परिणामी त्यांची कार्यक्षमता वाढते. भावनिक सुदृढतेमुळे सर्जनशीलता वाढते. जीवनातील नाविन्यपूर्ण अनुभव घेण्याची इच्छा वाढते. भावनिक सुदृढतेमुळे इतरांबरोबर घनिष्ठ स्वरूपाचे मैत्रीचे संबंध जोडता येतात. समाजोपयोगी उपक्रमात सक्रियपणे योगदान देता येते. प्रश्न 8. खालील प्रश्नांची 50 ते 60 शब्दांत उत्तरे लिहा. 1. राग व्यवस्थापनाच्या विविध दृष्टिकोन वापरून तुम्ही अनुभवलेली केस स्टडी स्पष्ट करा. उत्तर, उदाहरण केस स्टडी. संदीपला छोट्या छोट्या गोष्टीमुळे राग येत असे व त्याची मित्रांबरोबर सतत भांडणे होत असत. 1. शीतलीकरण. संदीपने शीतलीकरण व प्रतिसाद या तंत्राचा वापर केला. शीतलीकरण तंत्राचा वापर केल्याने संदीपला स्वतःच्या शाब्दिक व शारीरिक आक्रमकतेवर व परिणामी रागावर नियंत्रण ठेवण्यात यश आले. 2. प्रतिसाद. संदीपने त्याला नेमक्या कोणत्या गोष्टीचा राग येतो याची मित्रांना स्पष्ट जाणीव करून दिल्यामुळे त्याच्या या प्रतिसादाने मित्रांनी त्यांचे वागणे बदलले व त्यामुळे ही संदीपला राग व्यवस्थापन करण्यात यश आले. 2. रागामध्ये मेंदू कसे कार्य करतो. उत्तर, मेंदूचा बाहेरील वरचा भाग म्हणजेच सेरेब्रल कॉर्टेक्स हा तुलनेने कालांतराने विकसित झालेला आहे. मेंदूच्या या भागाद्वारे विचार करणे, निर्णय घेणे इत्यादी कामे पार पाडली जातात. मेंदूचा लिम्बिक सिस्टीम हा भाग खूप अगोदर विकसित झालेला आहे. लिम्बिक सिस्टीम या भागात भावनिक नियंत्रणाचे केंद्र असते. त्यामुळे जेव्हा व्यक्तीला एखादा भावनानुभव येतो, उदाहरणार्थ राग, तेव्हा मेंदूचा लिम्बिक सिस्टीम हा भाग अगोदर सक्रिय होतो. मेंदूच्या लिम्बिक सिस्टीम या भागातील ॲमिग्डाला म्हणजेच बदामी केंद्राला या भागात भावनिक स्मृती साठवून ठेवलेली असते. मेंदूच्या लिम्बिक सिस्टीम या भागातील ॲमिग्डाला या भागात भावनिक स्मृती साठवून ठेवलेली असते. जेव्हा प्राप्त माहिती अतिभावनिक स्वरूपाची असते तेव्हा ॲमिग्डाला हा भाग संबंधित भावनिक माहिती लिम्बिक सिस्टीम या भागाकडे पाठवतो. परिणामी व्यक्ती मागचा पुढचा विचार न करता अतिटोकाच्या भावनिक प्रतिक्रिया जसे की आरडाओरडा करणे, किंचाळणे, हातपाय पडणे इत्यादी या अशा भावना देते.
3. मित्राने केलेल्या भावनिक गैरवर्तनाला तोंड देण्यासाठी व त्यातून सुटका करण्यासाठी तुम्ही कोणते मार्ग वापराल? उत्तर. मित्राने केलेल्या भावनिक गैरवर्तनाला तोंड देण्यासाठी व त्यातून सुटका करण्यासाठी पुढील मार्ग वापरले. 1. भावनिक गैरवर्तन ही मित्राची वर्तन समस्या आहे हे निश्चित केले. 2. भावनिक गैरवर्तन होत असताना उतावीळपणे उलट बोलणे, वाद घालणे व उतावीळपणे इतर प्रतिक्रिया देणे टाळले. 3. पुस्तके वाचणे, बागकाम करणे, संगीत ऐकणे यात वेळ व्यतीत केला. 4. महाविद्यालयातील समुपदेशकाची भेट घेऊन संबंधित समस्येविषयी समुपदेशन केले. प्रश्न 9. खाली दर्शविलेल्या परिस्थितीचे विश्लेषण करा. अ. आपल्याला काय भावनिक अनुभव आले ते लिहा. आ. त्या परिस्थितीला आपण कसे तोंड दिले ते स्पष्ट करा. 1. आशिषवर त्याचे बॉस रागावले. घरी आल्यावर त्याने रागातच आपल्या मुलाला चापट मारली. तुम्ही आशिषचे मित्र आहात व या रागाचे साथीदार आहात. उत्तर. अ. भावनिक अनुभव. आशिषविषयी काळजी वाटेल. ब. परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग. आशिषला बॉसचा राग मुलावर न काढण्यास विनंती करू. त्याला काही काळ आराम करण्यास सांगू. 2. तुमच्या मित्राला ताप आला तेव्हा त्याच्या अभ्यासाच्या नोट्स पूर्ण करण्यास तुम्ही त्याला मदत केली, परंतु बरा झाल्यावर त्याने तुम्हाला कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा कृतज्ञता दाखवली नाही. अ. भावनिक अनुभव. मित्राच्या कृतीबद्दल आश्चर्य वाटेल. ब. परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग. मित्र असे का वागला याची कारणे शोधू. भविष्यात भावनिक गैरवर्तनास बळी पडणार नाही याची काळजी घेऊ. 3. तुम्ही अनुष्काचे चांगले मित्र किंवा मैत्रीण आहात, परंतु तिने आयोजित केलेले नववर्ष स्वागताच्या पार्टीमध्ये तिने तुम्हाला बोलवले नाही. उत्तर. भावनिक अनुभव. अनुष्काच्या कृतीबद्दल आश्चर्य वाटेल. ब. परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग. अनुष्कासे का वागली याची कारणे शोधू. तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. भविष्यात भावनिक गैरवर्तनास बळी पडणार नाही याची काळजी घेऊ. 4. तुमचा वाढदिवस होता. त्या दिवशी तुम्ही सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पाहिले की तुमच्या आजूबाजूला सुंदर भेटवस्तूंचा गराडा पडलेला आहे. उत्तर. अ. भावनिक अनुभव. या परिस्थितीचा आनंद वाटेल. ब. परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग. भेटवस्तू नेमक्या कोणी दिल्या आहेत याचा शोध घेऊ. संबंधिताचे आभार मानू. भावनिकदृष्ट्या या व्यक्ती आपल्या वर्तनातून दुखावल्या जाणार नाहीत याविषयी काळजी घेऊ. 5. तुमचा कॉलेजचा दिवस खूप धावपळीचा गेला. जेव्हा तुम्ही थकून घरी आलात तेव्हा घराला कुलूप होते. तुम्ही तुमची चावी न्यायला विसरला होतात व पालकांनी ते कुठे गेले आहेत याविषयी कोणताही निरोप दिलेला नव्हता. उत्तर. अ. भावनिक अनुभव. या परिस्थितीत आश्चर्य व भीती वाटेल. ब. परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग. पालकांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करू. पालक शेजाऱ्यांकडे काही निरोप ठेवून गेले आहेत काय त्याविषयी चौकशी करू. शेजाऱ्यांना पिण्यासाठी पाणी देण्यास विनंती करू. 6. तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी एका दिवशी सरप्राईज योजना केलेली आहे, परंतु ती म्हणाली की तिला रस नाही, तिला दुसरी कामे आहेत. अ. भावनिक अनुभव. या परिस्थितीत दुःख व आश्चर्य वाटेल. ब. परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग. मैत्रिणीला नाराजीचे कारण विचारू. मैत्रिणीला खरेच दुसरी कामे आहेत की नाही ते असे वर्तन जाणून-बुजून करीत आहे याचा शोध घेऊ. भविष्यात भावनिक गैरवर्तनास बळी पडणार नाही याची काळजी घेऊ.